नमस्कार, मी अविनाश पाटील. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या लोकसंघटनेचा राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आज महाराष्ट्रातल्या प्रगतिशील लेखक संघाच्या पुढाकाराने लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने जो पंधरवड्याचा आठवड्याभराचा विचार जागराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यामध्ये आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे. आपल्या सगळ्यांशी अण्णाभाऊ महाराष्ट्र राज्याचा हिरक महोत्सवी आणि त्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन विवेकी विचाराचा त्या संबंधातला दृष्टिकोन असं मी आपल्याशी काही मुद्द्यांच्या आधारे बोलणार आहे. पहिल्यांदा मी शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रेरणादायी जीवन कार्याला अभिवादन करतो. त्यांच्यासारख्या भटक्या विमुक्त समाजात जन्मलेल्या आणि त्यानंतर साक्षरतेचा कुठल्याही स्वरूपाचा संधी मिळालेली नसताना आणि विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी व्हायला नाकारलं गेलेलं असताना देखील आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि विचारांच्या बांधिलकीने त्यांनी एक जगन्मान्यता मिळवली आणि आज आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी पुरोगामी महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्या समोर कायम राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या मागणीपासून त्यानंतरच्या सगळ्या वाटचालीमध्ये मुंबईसह महाराष्ट्र मिळवेपर्यंत ज्या ज्या महामानवांचं योगदान आणि शीर्षस्थ नेतृत्व राहिलं त्या सगळ्यांमध्ये अण्णाभाऊंचा पण महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे त्या संबंधातनं त्याविषयीची कृतज्ञता, दुसरं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये असणारी त्यांची प्रेरणा आणि त्याबद्दलचं विचारांचं अधिष्ठान, आणि तिसरी गोष्ट अशा सगळ्या दोन्ही पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी संत समाजसुधारकांचा विचार वारसा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार धागा पुढे घेऊन जाण्यासाठी परिवर्तनशील आणि पुरोगामी असं महाराष्ट्र राज्य पुढे नेण्यासाठी आपल्याला कराव्या लागणाऱ्या काही गोष्टी मुद्द्यांच्याबद्दलची मी आपल्याशी संवाद साधणार आहे. या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची जी प्रेरणा राहिली ती मुख्यतः भाषिक राज्य रचनेच्या बद्दलचा झालेला निर्णय आणि दुसऱ्या बाजूला या राज्याच्या मध्ये असणारं जे काही महत्त्व आहे. मुंबईसारखा शहर आहे जे देशाची औद्योगिक राजधानी किंवा आर्थिक राजधानी राहिली इंग्रजांच्या काळापासून आणि आज जगातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून त्याला मान्यता आहे. त्यामुळे त्या मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रेरणा त्यावेळेला मागणी करणाऱ्यांमध्ये होती आणि त्या मागणी करणाऱ्यांमध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या लोकांनी जनचळवळ उभी केली आणि ज्यांनी एक दबाव केंद्र सरकारवर त्यावेळेच्या पंडित नेहरूंच्या सरकारवर आणला होता आणि पंडित नेहरू सुरुवातीला यासाठी मान्यता द्यायला तयार नसताना देखील त्यांना नंतर निर्णय घ्यावा लागला की स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र राज्य आणि गुजरात स्वतंत्र हे द्यावं लागलं. तो निर्णय घेण्याला ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं ती कामगार, कष्टकरी जनता आणि शेतकरी, शेतमजूर यांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान राहिलं. ज्या हुतात्मा स्मारक नोरा फाउंटन आपण मुंबईमध्ये बघतो त्या हुतात्मा स्मारकात ज्यांचं आहे त्या 105 हुतात्म्यांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विविध जाती जमातींमधनं प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार, कष्टकऱ्यांच्या मधल्या कार्यकर्त्यांचं हुतात्मा त्या ठिकाणी आपल्याला झालेले बघायला मिळतं आहे. आणि त्याच वेळेला ज्या नेत्यांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नेतृत्व केलं त्यामध्ये SM डांगे आणि आत्रे यांच्या नेतृत्वात अनेक संघटना संस्था ज्यामध्ये समाजवादी, कम्युनिस्ट आणि गांधीवादी, सर्वोदयी, काँग्रेसी यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संघटना संस्थांमधल्या कार्यकर्त्यांचं, महिला, कामगार, कष्टकरी, दलित, मागास या सगळ्या समूहांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये
संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणा चेतना निर्माण करण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं कवन, त्यांच्या लेखणी याचं महत्त्वाचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे अण्णाभाऊ हे महाराष्ट्र राज्याच्या हिरकमहोत्सवी वर्षामध्ये आपण त्यांचं जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्मरण करतो आहे. याबद्दल या निमित्ताने त्यांच्याविषयीची एक विनम्रतेची, कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ती या निमित्ताने मी आमच्या वतीने व्यक्त करतो. त्यांच्याकडनं या स्वरूपाचा विचार वारसा आपल्याला मिळाला आणि महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं. भाषिक राज्य रचनेचा संदर्भ आणि निकषाच्या आधारावर जरी ते झालं असलं तरी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणातलं हौतात्म्य आणि त्यासाठीचं संघर्ष महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी भाषिक जनतेला करावा लागलेला आहे. त्यावेळेला कार्यकर्त्यांचं मोह असणारं महाराष्ट्र असं महात्मा गांधी म्हणत होते आणि विविध विचार प्रवाहांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना संस्थांचं माहेरघर असं महाराष्ट्र राज्याचं स्वरूप स्वातंत्र्यपूर्व काळापासून राहिलेलं आहे. अशा महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ सारख्या भटक्या विमुक्त समाजात जन्माला आलेल्या आणि साक्षरतेच्या कुठल्याही स्वरूपाची प्रचलित अभ्यासक्रमाची संधी ज्यांना नाकारली गेली अशा गरीब कष्टकरी समुदायातल्या कुटुंबातून आलेल्या व्यक्तीकडनं एक मोठ्या प्रेरणादायी स्वरूपाची आणि समाजाला दिग्दर्शन करणारी, दिशा देणारी, विचार प्रवृत्त करणारी अशा स्वरूपाचं साहित्य रचना निर्माण होते. आणि ही करण्यामागे त्यांना त्यांच्या सभोवतालचा समाज, त्यामधली अनेक घटनाक्रम, त्यामधले दुःख, दैन्य आणि अन्याय, अत्याचार, त्यामध्ये असलेला अनेक स्वरूपाचा बाधित झालेले कुटुंब आणि व्यक्ती आणि समूह याबद्दलची कणव आणि त्याविषयीची संवेदना आणि त्यामध्ये त्यातनं निर्माण झालेलं दुःख, ही प्रेरणा त्यांच्या लेखणीची राहिलेली आहे, लिखाणाची, साहित्याची राहिलेली आहे. आणि त्यामुळे मुंबईत आल्यानंतर गिरणी कामगार म्हणून काम करत असताना त्यांनी जो सभोवताल आपल्या लिखाणामध्ये चितरलेला आहे, अनेक पात्र त्यामध्ये ज्यांनी आणलेली आहे, ही त्यांच्या त्यावेळेच्या स्थलकाल परिस्थितीचा एक प्रभाव आणि परिणाम म्हणून आपल्याला बघायला मिळतं. पण त्या ज्या पद्धतीने त्यांनी ते शब्दबद्ध केलं आणि त्याला अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कष्ट घेतले, त्यावेळेला गिरणी कामगारांच्या संघटना, कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन या सगळ्यांची जी संधी यांच्यामार्फत त्यांना अण्णाभाऊंना जी उपलब्ध झाली आणि त्यातनं महाराष्ट्राला अण्णाभाऊंसारखा लेखक, कथा, कादंबरीकार आणि शाहीर ह्याची ओळख झाली होती. आणि त्यांच्यातनं अनेकांनी नंतरच्या काळात प्रेरणा घेतलेली आपल्याला बघायला मिळते. जे सांस्कृतिक अभिव्यक्तीचं एक महत्त्वाचं अधिष्ठान महाराष्ट्रामध्ये जे उभं राहिलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, त्यामध्ये अण्णाभाऊंसारख्यांचे योगदान महत्त्वाचं राहिलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याविषयीची महाराष्ट्राच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्ताने एक कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये आहे आणि ती आपण पुढच्या पिढीला देखील संक्रमित केली पाहिजे. पुढच्या पिढीला देखील महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रेरणा काय आहे, त्याच्या घटनाक्रम काय आहे, त्याच्यासाठी काय स्वरूपाचं कष्ट आणि त्रास सहन करावा लागला, काय स्वरूपाचं बलिदान आणि त्याग करावा लागलं, हे पुढच्या पिढीला आपण सांगण्याची गरज आहे. तो इतिहास हा त्यांच्यापर्यंत आपण वेगवेगळ्या दृकश्राव माध्यमातनं आणि लेखणीतनं देखील आपल्याला पोचवण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे आपण पोचवणं आणि इतिहासाची प्रेरणा पुढच्या पिढीला देणं हे आताच्या आपल्या पिढीचं एक जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण ते करण्याचा एक संकल्प सोडूया असं मी आवाहन करेन. दुसरं मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्या जीवन कार्यातनं जे प्रेरणा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबद्दल मिळाली त्यामधले 2 संदर्भ ठळकपणे मी सांगू शकेल. एक आहे की अण्णाभाऊंच्या लिखाणामध्ये भटक्या विमुक्त समाजातल्या, मागास समाजातल्या, दलित समाजातल्या, महिला वर्गातल्या, कष्टकरी समाजातल्या ज्या रूढी प्रथा परंपरांच्या मुळे असणारं नाडलेपण आहे, फसवणूक आहे, देव दैव
याच्या आणि आत्मा पुनर्जन्म याच्या संबंधातल्या संकल्पनांचा प्रभाव आहे, याच्याविषयीचं भाष्य आलेलं आहे. याच्याबद्दलची अगतिकता त्या त्या कथानकांमधल्या पात्रांमध्ये आपल्याला व्यक्त होताना दिसते आणि त्याच्यावर देखील त्यांच्या नायकाकडनं नायिकेकडनं मात करण्यासाठीचा एक आत्मविश्वास, एक विजिगीषू वृत्ती त्यांनी त्यांच्या पात्रांमध्ये च्या मार्फत व्यक्त केलेली दिसते. त्यामुळे हे अर्थातच नकारात्मक अर्थाने त्यांनी त्या परिस्थितीला, रूढी प्रथा परंपरांना आपल्यासमोर लिखाणात न ठेवता त्याच्यावर मात करून आपल्याला काळ सुसंगत कसं होता येऊ शकतं आणि आपल्या अडचणींवर, दुःखावर, आघातांवर कसं आपल्याला मात करता येईल हे सांगण्याची प्रेरणा त्यांनी त्यांच्या लिखाणातनं दिलेली आपल्याला दिसते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचं जे पूरक साहित्य असं म्हणू शकू आणि जे प्रेरणादायी साहित्य असं म्हणू शकू आणि जे वाचनासाठी आपण सुचवू शकतो असं साहित्य जे अनेक लोकांचं म्हणू शकतो, त्यामध्ये अर्थातच अण्णाभाऊचं साहित्य हे उपयोगाचं आहे. नवीन कार्यकर्त्यांना आणि नववाचकांना देखील हे आपण सुचवत राहिलं पाहिजे, जे आम्ही निश्चितपणे सुचवत आलो आहे. आणि याबद्दलचं साहित्य, अण्णाभाऊंचं साहित्य संकलन करण्यामध्ये शहीद कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी जे पुढाकार घेतला आणि अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी त्याच्यामध्ये जी भर टाकणं आणि त्याच्यावरचा मंथन आणि चिंतन महाराष्ट्राच्या जनमानसासमोर आणलं आहे, हे एक महत्त्वाचं योगदान आहे असं मला वाटतं. अण्णाभाऊ नवीन पिढीपुढे पोचवण्यासाठी त्या निमित्ताने केलेले विशेष प्रयत्न हे आपल्याला उपयोगी ठरणारे आहे आणि मार्गदर्शक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं प्रेरणा ही एक या स्वरूपाची नोंदवली पाहिजे आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. दुसरं मला वाटतं की अण्णाभाऊ साठे हे असे एक लेखक, चिंतक आणि सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले अशा स्वरूपाचे नेते राहिलेले आहेत की ज्यांनी जात व्यवस्थेच्या वर स्पष्टपणे, सुस्पष्टपणे कोरडे ओढलेले आहेत. आणि जात व्यवस्थेबद्दलच नाही, महाराष्ट्रातल्या ज्या परिवर्तनवादी, पुरोगामी, विचारवंत, समाजसुधारक यांच्याकडनं याबद्दलचं आपापल्या काळामध्ये योगदान झालेलं आहे. त्यासाठी त्यांनी त्या काळात खस्ता खाल्लेले आहेत, त्यांना वाळीत टाकलं गेलेलं आहे. आणि आपल्या देशाचं जे समाज वास्तव आहे ते जात वास्तव आहे, ते धर्म वास्तव नाही. त्यामुळे त्या जात वास्तवाचे चटके सर्वच समाजसुधारकांना, चिंतकांना, विद्रोहींना, समाज बदलाच्या, समाज परिवर्तनाच्या साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भोगावे लागलेले आहेत. तसं अण्णाभाऊंना पण भोगावे लागले. पण असे दोनच विचारवंत नेते आणि चिंतक असं आपल्याला दिसतात गेल्या शतकातले की ज्यांनी थेटपणे जात पंचायतींच्या विरोधात आपलं मत आणि भूमिका मांडलेल्या आहेत. एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी जात पंचायतीच्या विरोधातला खटला चालवला आणि त्यामध्ये त्यांना यश येऊ शकलं नाही आणि त्याबद्दल त्यांनी आपलं मत, भूमिका लिहिलेली आहे. आणि दुसरे साहित्यिक म्हणून ज्यांनी लिखाण केलेलं आहे जात पंचायतीच्या प्रश्नाबद्दल आणि भूमिका घेतली ते अण्णाभाऊ साठे. त्यामुळे याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या लेखकांकडनं, चिंतकांकडं जाती, वर्णव्यवस्थेच्या आधारावर निर्माण झालेल्या जातीच्या उतरंडीच्या मार्फत होणाऱ्या शोषणाच्या विरोधात जरी बोललं गेलं असेल, लिहिलं गेलं असेल, तरीही जाती अंतर्गत काम करणाऱ्या, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्यरत असणाऱ्या जात पंचायतीच्या यंत्रणांच्या संदर्भात भूमिका घेतलेली कोणी दिसत नाही. अपवादात्मक या स्वरूपाची भूमिका घेतलेली या उदाहरणं आपल्याला मिळतात. किंबहुना महात्मा गांधी असो, ज्योतिराव फुले असो, टिळक असो किंवा अगदी नंतरच्या काळातले प्रबोधनकार आणि सगळ्याच समाजसुधारकांना आणि चिंतकांना, विचारवंतांना त्या त्या काळात त्यांच्या जाती अंतर्गत असणाऱ्या व्यवस्थेने, यंत्रणांनी बहिष्कृत केलेलं आहे. आणि त्यातल्या काही लोकांनी त्या बहिष्कृतेतनं बाहेर येण्यासाठी दिलेलं प्रायश्चित्त देखील घेतलेलं दिसतं. या उलट बाबासाहेब असतील किंवा अण्णाभाऊ असतील यांनी त्या जात पंचायतीच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतलेली आहे.
बाकीच्या समाजसुधारकांकडनं त्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांकडनं त्यांचे प्राधान्याचे विषय त्यावेळेचे दुसरे असल्यामुळे कदाचित जात पंचायतीच्या विरोधात त्यांना काही म्हणायचं असलं तरी, त्यांची काही मतं आणि भूमिका असली तरी त्यांना त्याबद्दलचं काम करायला न्याय देता आला नसेल कदाचित. परंतु याबद्दल आपल्याला अण्णाभाऊ हे एक निश्चितपणे प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे असं आम्हाला बघायला मिळतं. कारण 2012-13 जेव्हा जात पंचायतीला मूठमाती अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाशिकपासून सुरू केलं, त्यावेळेला आम्ही जे शोधायला लागलो की कुणाकुणा महानुभावांना जात पंचायतीचे चटके आणि फटके बसलेले आहेत, त्यावेळेला ही अनेक महानीयांची नावं आपल्याला स्वातंत्र्य चळवळीतल्या विचारवंतांमधल्या समाजसुधारकांमधल्या अशा अनेक नेत्यांची आणि प्रमुखांची धोरणांची नावं समोर आली की ज्यांना जात पंचायतीने वाळीत टाकलेलं आहे, बहिष्कृत केलं आहे आणि त्याचा त्रास त्यांना भोगावा लागलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर कोणी याबद्दल ठामपणे भूमिका घेतली याच्यामध्ये फार अपवादात्मक उदाहरणं बघायला मिळतात. त्यामध्ये अण्णाभाऊंचं एक नाव आहे असं मला वाटतं. त्यामुळे अण्णाभाऊ हे यासाठी पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या पुढच्या टप्प्यावरच्या पुढच्या दशकातले जे विषय कामाचे आहेत त्यामध्ये जात पंचायतीला मूठमातीच्या कामासाठी प्रेरणास्थान आहे असं आम्ही म्हणू शकतो. आणि त्या चळवळीतनं त्या जात पंचायतीला मूठमाती अभियानातनं महाराष्ट्रात निर्माण झालेला आणि जुलै 2017 पासून लागू झालेला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्याचा वेध देशातल्या समाज व्यवस्थेमध्ये जात व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये असणाऱ्या समांतर निर्णय प्रक्रियेच्या विरोधात दाद मागायला उपलब्ध असणारा असा हा कायदा जो आज महाराष्ट्रात झाला आहे आणि महाराष्ट्रानंतर आता अनेक दुसऱ्या इतर राज्यांमध्ये व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय. त्यामुळे पुढच्या दशकामध्ये हा कायदा महाराष्ट्रात नंतर इतरही राज्यांमध्ये झाला तर त्या राज्यांमध्ये जात पंचायतींच्या समांतर न्यायव्यवस्थेच्या विरोधात दाद मागायला बाधितांना, पीडितांना एक हत्यार म्हणून उपयोगाचा येईल असं मला वाटतं. आणि भारतीय समाजामध्ये ते आपल्याला गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि पुढच्या काळातल्या जात उतरंडीमधल्या शोषणाच्या विरोधात पिडल्या गेलेल्या लोकांना एक हत्यार म्हणून अशा स्वरूपाचे कायदे जे कालसुसंगत आहेत, पुढच्या टप्प्यावरचे आहेत, असे देखील आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यामुळे यामागे असणारं अण्णाभाऊंची प्रेरणा ही याच्याविषयी देखील एक कृतज्ञतेची भावना आमच्या मनामध्ये आहे. मला या दोन्ही संबंधातनं महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे सांगावयाची इच्छा वाटते की अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याला 60 वर्ष होत आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2022ला 75 वर्ष होणार आहेत. 26 जानेवारी 2025ला भारतीय संविधान स्वीकारायला 75 वर्ष होणार आहे. ह्या 2-3 टप्प्यांच्या पार्श्वभूमीवर आपण असा विचार केला पाहिजे की अण्णाभाऊंसारख्या साहित्यकारांकडनं किंवा सामाजिक चळवळ्यांकडनं, विद्रोही लेखकांकडनं ज्या स्वरूपाचं लिखाण त्या काळाची वर भाष्य करणारं आणि समाज जागृती करणारं, समाजातल्या चिंतनशील, संवेदनशील, जबाबदार नागरिकांना गदागदा हलवून त्यांच्या कर्तव्याची आणि माणुसकीची जाणीव करून देणारं असं निर्माण झालं साहित्य, ते आपण नवीन पिढीपुढे यथोचितपणे पोचवलं पाहिजे. त्यांच्या परिभाषेमध्ये, त्यांच्या माध्यमांमध्ये ते पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते त्याच्याकडे त्यांचं लक्ष आकर्षित होईल आणि त्याच्याबद्दल ते विचार करू शकतील आणि त्यातनं त्यांची आत्ताची आणि भविष्याची जी प्रश्न आहेत आणि आव्हानं आहे त्याला भिडण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. त्यामुळे हे उत्तरदायित्व आपल्या आजच्या पिढीवर निश्चितपणे आहे असं मला वाटतं आणि ते आपल्या पिढीवर आपण त्याचा एक संकल्प घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. दुसरं असं मला वाटतं की अण्णाभाऊंसारख्या ज्या नेत्यांनी त्यावेळेला कष्ट घेतले आणि रक्ताचं पाणी करून त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं, समाजमनं हलवली, समाजमनं संघटित केली आणि त्यातनं महाराष्ट्राची पायाभरणी केली, त्यांच्याविषयीची कृतज्ञता जर आपल्याला प्रामाणिकपणे व्यक्त करायची असेल तर मला असं वाटतं
की आपण महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या 75च्या निमित्ताने आणि देशात आपलं संविधान स्वीकारण्याच्या 75च्या निमित्ताने अशा पद्धतीचं आवाहन मी करतो की आपण जे काही काम करतो आहोत, परिवर्तनाच्या आघाडीवर विविध सामाजिक प्रश्न, मानवी जीवनाशी निगडीत अनेक प्रश्नांना हात घालायचा, ते प्रश्न काय आहेत हे समाज मनासमोर आणायचा, समाज पटलावर मांडायचा प्रयत्न आपण करतो. त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण दाद फिर्याद मागतोय, अर्ज फाटे करतोय, धरणे आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय, मोर्चे काढतो आहेत आणि आवश्यक वाटला तर न्यायालयीन लढाई पण करतोय. आणि या सगळ्या प्रयत्नातनं समाज संघटित काहीसा होतोय, प्रशासनावर जबाब येतोय, राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित होतोय आणि त्या दबावात पोटी का होईना त्यांना ह्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आणि मग त्याच्यावर उपाययोजना, त्याच्याबद्दलचे मार्ग काढणं, त्याच्यावरचे काही कायदे कानून नियम नियमावली तयार होतात आणि त्यानंतर त्याच्या संबंधातल्या काही कल्याणकारी योजना येतात. त्यामुळे मुळात ज्यांनी ते प्रश्न आहेत हे मांडलं, समाजपटलावर पुढे आणलं आणि त्याच्या मागे जनसंघटन उभं केलं, दबाव गट उभा केला आणि त्यातनं त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीचं पुढाकार घेतला, पहिलं पाऊल टाकलं, त्यांनी त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जे काही केलं त्याच्याविषयी आत्तापर्यंत नीटपणे दावाच केला नाही, क्लेमच केला नाही. म्हणून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पक्षीय आणि निवडणुकीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या राजकीय नेत्यांनीच त्याचं श्रेय आत्तापर्यंत घेतलेलं बघायला मिळतं. त्यामुळे या महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माझं एक विनम्र आव्हान आहे सगळ्या समविचारी परिवर्तनवादी पुरोगामी संस्था, संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, की आपण आपल्या केलेल्या कामावर क्लेम करूया, दावा करूया आणि तो दावा जर आपण करायला लागलो तर त्याच्यातनं त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण केलेले कष्ट, प्रयत्न, त्याच्यासाठीचे समाजाकडनं मिळालेलं साथ आणि संगत, हे सगळं त्याचा आढावा या निमित्ताने घेतला जाईल, त्याचा उहापोह होईल आणि त्याच्यातनं समाजाप्रती आपण कसं उत्तरदायी राहिलो, आपण समाजाला काय स्वरूपाचं योगदान देऊ शकलो, आपण संस्था, संघटना, व्यक्ती म्हणून काय काय पद्धतीने कुठल्या कुठल्या टप्प्यांवर आपली वाटचाल झाली आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, परिवर्तनाचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, संत समाजसुधारकांचा महाराष्ट्र म्हणून आपण पुढे नेण्यामध्ये, अबाधित ठेवण्यामध्ये काय काय स्वरूपाचं छोट्या मोठ्या पातळीवरचं योगदान दिलं आहे हे आपल्याला अधोरेखित करता येईल असं मला वाटतं. हे अधोरेखित करण्याची गरज ह्याकरता आहे की दोन गोष्टी आहेत. एक तर आपल्याला त्याचं पॉलिटिकल डायमेन्शन, राजकीय त्याच्याबद्दलचं दिशादिग्दर्शन देता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे आणि समाजामध्ये देखील ठसवता आलं पाहिजे. समाज जो केवळ नागरिक नाही आहे, तो मतदार पण आहे. त्यामुळे नागरिकाचं मतपरिवर्तन, मतबांधणी आणि त्यातनं सत्ताकारणाकडे जाण्याची ज्यांची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा आहे आणि वाटचाल आहे त्यांना त्यासाठीचं संधी उपलब्ध करून देणं, त्यासाठीची एक ताकद उपलब्ध करून देणं, बळ त्याला देणं, हे एका बाजूला होऊ शकतं. आणि दुसऱ्या बाजूला आपण जे एवढं सगळं करत असताना देखील काही पिढ्या आणि त्यांची आयुष्य, काही कार्यकर्त्यांनी आपापलं वेळ, श्रम, पैसा, क्षमता, त्यांची कुटुंब पणाला लावून त्याच्यामध्ये दिलेल्या योगदानाची नोंद एक करणं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आधारावर आपल्याला समाजामधलं पाठिंबा, समाजाचं समर्थन, समाजाचं त्यासाठीचं आर्थिक आणि कौशल्य आणि एकूणच स्वरूपाचं योगदान आपल्याला वाढवणं, त्याच्यामध्ये भर टाकणं, ह्याची जी गरज आज जास्त तीव्र जाणवते ती आपल्याला याच्यातनं काही अंशाने निश्चितपणे सुधारता येऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता एका बाजूला व्यक्त केली पाहिजे. त्यावेळेचा इतिहास आपण त्याची उजळणी केली पाहिजे, नवीन पुढे त्यांच्या परिभाषेमध्ये तो आपण पोचवला पाहिजे आणि त्यासोबत आपण त्याच्यावर क्लेम केला पाहिजे, त्याच्यावर दावा केला पाहिजे आपल्या योगदानाबद्दल. आपल्यामुळे काय कायदे झाले, आपल्यामुळे कुठल्या योजना आल्या, आपल्यामुळे लोकांच्या समूहांमध्ये काय काय स्वरूपाची भौतिक आणि
भावनिक आणि मानसिक स्वरूपाची काय काय बदल झाले किंवा काय फायदे झाले आणि माणसांचं जीवन, समूहांचं जीवन, कुटुंबांचं जीवन कशा पद्धतीने अधिक सुखी, संपन्न, समृद्ध व्हायला मदत झाली. मानव विकास निर्देशांक ही जी फुटपट्टी आपल्याला डॉक्टर अमर्त्य सेन या भारतीय वंशाच्या अर्थतज्ज्ञांनी दिली आहे जगाला, त्या फुटपट्टीमध्ये मानव विकासाच्या निर्देशांकाच्या निकषांमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या परिवर्तनाच्या विषय म्हणून, प्रश्न म्हणून आपण लढवतो, त्याबद्दल जनसंघटन उभा करतो, संस्थात्मक, संघर्षात्मक रचना आणि रचनात्मक संघर्ष या पद्धतीने आपण आपलं काम पुढे नेत असतो. त्या सगळ्यांचं महत्त्व या मानव विकास निर्देशांक वृद्धीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपण ह्या परिप्रेक्ष्यामध्ये ह्युमन राईट्स, मानव अधिकार आणि मानव विकास या परिप्रेक्ष्यामध्ये पण आपली मांडणी आजच्या टप्प्यावर करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राचा हीरक महोत्सवाई वर्ष हे निमित्त आणि अण्णाभाऊंसारख्या जननेत्याचं, लोकनेत्याचं, लोकशाहिराचं बद्दलच्या कृतज्ञतेच्या बद्दलचा एक संधी म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे आपण बघायला पाहिजे असं मला वाटतं. अण्णाभाऊंसारख्या नेत्यांकडनं, लेखकांकडनं आणि चळवळ्यांकडनं ज्या पद्धतीचं आयुष्य त्यांना लाभलं, त्यांनी ज्या स्वरूपाचं आयुष्यामध्ये मार्गक्रमण केलं, त्यांच्या जी काही त्यामध्ये दैना झाली, शेवटच्या काळामध्ये ज्या स्वरूपाची अनास्था समाजाकडनं त्यांच्याबद्दल व्यक्त होती आणि ज्या विदर्ण अवस्थेमध्ये त्यांचा अंत झाला, हे अर्थार्थ आपल्या सगळ्यांना भूषणावं नाही. हे आपल्या सगळ्यांना कमीपणा आणणारी गोष्ट आहे. त्यामुळे समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता, समाजासाठी काम करणारी संस्था, समाजासाठी उत्तरदायी असणारी संघटना ही टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं देखील संवर्धन झालं पाहिजे, त्यांच्या किमान गरजांची पूर्तता झाली पाहिजे. याची जबाबदारी समाजाकडनं जसं स्वरूपाचं दातृत्व दाखवून होत असते ती महत्त्वाचीच आहे. पण त्याच वेळेला आपल्या समसंबंधी, समविचारी समूहांमधनं, परिवारांमधनं, कुटुंबांमधनं, संघटनांमधनं देखील या स्वरूपाची भावकी ही अधिक वृत्तिंगत केली तर आपण परस्पर पूरक व्हायला, परस्परांना या अडचणीच्या कठीण परिस्थितीमध्ये सहकार्य करायला निश्चितपणे पुरेसे पडू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आपण एकाकी आहोत, आपण कमी आहोत, आपण प्रभावहीन झालेलो आहोत. ह्या स्वरूपाच्या मानसिकतेतनं बाहेर पडून आपल्याला प्रभावशाली होऊ शकतो. आपण संघटन उभं करू शकतो. आपण जो लोकशाहीचे 4 खांब आहे त्यातला 5वा खांब जो अत्यावश्यक आहे आणि बाबासाहेबांनी आपल्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये त्या मुद्द्याला अधोरेखित केला आहे की केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या आणि कायदे आणि संविधानाच्या अधिष्ठानाच्या आधारावर या देशाचा कारभार चालवावा असं जर आपल्याला वाटत असेल, चालेल असे अपेक्षा करत असेल, तो भाबडेपणा ठरेल. हे इशारा, त्याबद्दलचा धोका त्यावेळेलाच बाबासाहेबांनी आपल्याला लक्षात आणून दिला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला जनसंघटन आणि त्याचा दबाव, ज्याला लोकशक्तीचा दबाव आपण म्हणतो, पीपल्स पार्टिसिपेट आणि पीपल्स प्रेशर, जे लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपल्याला पुढच्या काळात अधिक ताकदीने, अधिक योगदानाने उभी करावी लागेल. आणि हे करण्यासाठीचा संकल्प या महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या सांगतेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करावा असं मी या निमित्ताने आवाहन करेन. आपल्या सगळ्यांशी लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने आयोजित या ऑनलाईन संवादामध्ये बोलण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने अंधश्रद्धा नियमाच्या संघटित कामाचं परिप्रेक्ष्य आणि त्यामध्ये आपण अण्णाभाऊंकडे बद्दलच्या कृतज्ञतेकडे कसं बघतो आणि त्यांच्याकडनं काय स्वरूपाची प्रेरणा घेतो, हे या निमित्ताने आपल्याशी काही मुद्द्यांच्या आधारे बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र याचे सगळे पदाधिकारी,
त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांच्याबद्दलचं कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी या माझं म्हणणं जे ऐकून घेतलं त्याबद्दलही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत.